गुड मॉर्निंग गाईज. सो मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की सिलेक्शन पोस्ट काय आहे, सॅलरी काय असते आणि त्याची डेट काय आहे फॉर्म फिलिंग करायची. आता महत्त्वाचं आहे की फॉर्म फिल केल्यानंतर जेवढं तुम्ही लेट कराल फॉर्म फिलअप करायसाठी तेवढं तुम्हाला तुमचं प्रिपरेशन आहे त्याला अफेक्ट करेल. कारण की तुमचा कट ऑफ आहे. सपोज कोणी SC ST OBC यांचा जो कट ऑफ आहे तो प्रत्येक याचा डिफरंट असतो. तुम्हाला तो कट ऑफ निघाला पाहिजे, तुमचा तो तुम्ही क्वालिफाय केलं पाहिजे नेक्स्ट स्टेपसाठी. त्यासाठी तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन क्लास आपल्याकडून प्रेफर करू शकता. त्यानुसार तुम्हाला कट ऑफ काढून देण्याची रिस्पॉन्सिबिलिटी ही आमची राहील, परंतु मे बी तुम्हाला त्या ठिकाणी स्वतःचा एफर्ट द्यावा लागेल. रेग्युलरली क्लास करा, नोट्स काढा. कसं तुमचा जो आहे कॅपॅसिटी आहे क्वेश्चन सोडवण्याची, जी तुमची कॅपॅबिलिटी आहे, सपोज तुम्ही 45 सेकंदमध्ये सोडवता, 1 मिनिटात सोडवताय, ते तुम्ही क्लास अटेंड केल्यानंतर होऊन जाईल. आणि सर्वात मोठी अपॉर्च्युनिटी तुम्हाला ही देते आपल्या फाउंडेशनतर्फे 3 दिवसाचा फ्री ऑफ चार्ज डेमो तुम्हाला देण्यात येईल. या डेमोमध्ये तुम्हाला व्यवस्थित कुठल्या पोस्टसाठी काय एज्युकेशनचं आहेच, प्लस त्यामध्ये तुम्हाला सब्जेक्ट काय राहतील, त्यामध्ये मार्क किती राहतील, कट ऑफ किती राहील, ह्याविषयी सविस्तर माहिती दिल्या जाईल. सो ज्यांना इंटरेस्टेड आहे की चला आपण 10वी 12वी ग्रॅज्युएशन जे काय तुमचं कॅपॅबिलिटी आहे क्वालिफिकेशन त्यानुसार एखादा गव्हर्मेंट जॉब अचीव केला पाहिजे, त्यांचं हे जे ड्रीम आहे, मग त्या ठिकाणी परिस्थिती कशी असो फक्त तुमची अभ्यास करण्याची तयारी हवी. तर तुम्हाला असे विद्यार्थी जे असतील त्यांनी कॉन्टॅक्ट करावा. न्यू लाईफ फाउंडेशन चिमूर आणि अचिव्हर्स अकॅडमी लर्निंग अकॅडमी भिवापूर ह्या 2 ठिकाणी आपले क्लासेस अवेलेबल आहेत. सो ज्यांना इंटरेस्टेड, जे एज्युकेशनल आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांना अभ्यास करणं म्हणजे एक त्रास येत नाही, बोर होत नाही आणि ज्यांना मेहनत करायची तयारी आहे त्यांच्यासाठी हा जो मेन आहे सर्वात गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. सो आय विश दॅट यू कांट टू फॉरगेट दिस or to stop कर, याला कट करशील.